राजांना जिंदा मुर्दा पेश करल अशी कसम खाऊन विजापुरातून अफजल खान येतोय. अफजल खान किती फौजीनिशी येतोय? 40,000. आता अफजल खान 40,000 फौजीनिशी येतोय. मग राजांनी आपलं नियोजन सुरू केलं. आता खान येतोय. राजांनी काय केलं? अफजल खानाचं हत्ती विष पाजूनच मारलं. अहो अफजल खानाचा हत्ती विष पाजून गेला खरं, पण हत्ती कसा गेला हे कोणाला काही समजेच ना. अहो हत्ती गेला असं समजल्यावरती त्याच्या सैन्याचं एवढं मानसिक खच्चीकरण झालं, परत ते मोहिमेवरती जायलाच तयार नाही हो. अहो सैनिकांची बात तर सोडा, स्वतः अफजल खानाचं एवढं मानसिक खच्चीकरण झालं त्यानं राजांकडे येताना आपल्या 65च्या 65 बायका करतो उडून मारल्या. विश्वास नव्हता राजांकडे जातोय परत येतोय की नाही, पण स्वतः राजांना जिंदा मुर्दा पेश करल अशी कसम खाऊन येतोय, पण स्वतःवरती विश्वास नाहीये, परत येतोय की नाही. आता अफजल खान आलाय. राजांनी सुरुवात केली आपल्या नियोजनाला. राजांनी विचारलं तानाजीला, तानाजी किती सैन्य? तसं तानाजी म्हणतोय, राज 7,500. अरे खानाचे 40,000 आहेत आणि आपले 7,500. राजे यापेक्षा काही वाढूच शकत नाहीत. बरं आपले वाढवता येत नाहीत ना, मग खानाची कमी करायला शिका. आता खानाची कमी कसं सैन्य करतात आता आपण बघूया. आता खान 40,000 फौजीनिशी येतोय. खान 40,000 फौजीनिशी येतोय म्हटल्यावरती त्याला उड्या मैदानावरती युद्ध करणं म्हणजे आपलं मराठी सैन्य मरण्याची बाब होती. आता आपलं सैन्य पण मरू द्यायचं नाही, पण अफजल खानाचं कमी करायचंय. मग राजांनी काय केलं? निवडला प्रतापगड. अहो प्रतापगडच का? शेजारी महाबळेश्वर आहे, मग मस्त स्ट्रॉबेरी खाता येतील. नाही हो, राजाने निवडलाय प्रतापगड. प्रतापगड म्हणजे झाडा झुडपांचा. अहो जिथे दिवसा सूर्यकिरणही पोहोचत नाही तसा हा प्रतापगड भयानक. राजाने निवडला प्रतापगड. खानाला कळून चुकलं होतं. राजांनी प्रतापगड जवळ केलाय, गहरी आणि जहरी चाल टाकलीये, पण आता आल्याशिवाय काही पर्याय नव्हता. राजे आले तसा खान पण येतोय. खान 40,000 फौजीनिशी आलाय. आता प्रतापगडाच्या आधी एक वाईचा पसरणीचा घाट आहे बरं. आता 40,000 फौजीनिशी खान येतोय. आता अफजल खानाचं 40,000पैकी 20,000 सैन्य असं पसरलं, परत त्या पसरणीच्या घाटातून उठलंच नाही हो, ते तिथूनच पसरत राहिलं. आता खान 20,000 सैन्य घेऊन पुढे येतोय. आता खान पुढे आलाय. आता प्रतापगडाच्या तोंडाशी रडतोंडीचा घाट. अहो रडतोंडीचा घाट, तोंड रडवेल करून सोडल असा हा रडतोंडीचा घाट. आता खान येतोय. अहो खानाचं त्यातलं बी काही सैन्य तिथंच तोंड रडवेल करून बसलं हो. खान पुढे येतोय. कसं बस करून 5,000ची फौज घेतलीये. खान पुढे आलाय. तेवढ्यात राजांचा निरोप आला अवघे 1,000 सैन्याने. आता खानाला काही समजेच ना, त्यांनी परत 4,000 मागे ठेवले. 1,000 सैन्य घेऊन पुढे आलाय. अहो प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य शामियाना उभारला होता. आता राजाने भेटीचा वक्त ठरवला बरोबर 12:35. अहो राजांनी भेटीचा वक्त ठरवला बरोबर 12:35. अहो तोच का? शेजारी महाबळेश्वर आहे, मग थंडी वाजते, मग आपण दुपारी ठेवू. नाही हो, राजांनी भेटीचा वक्त ठरवला बरोबर दुपारी 12:35. अहो तोच का? सूर्य डोक्यावर येतो म्हणे. अहो सूर्य डोक्यावरच का? अहो आता राजे कुठून येणार? गडावरून येणार राजे खाली. अफजल खाना कुठं? गडाच्या पायथ्याशी. आता राजांनी जर अफजल खानाकडे बघायचं म्हटलं तर सूर्याच्या लख प्रकाशात खानाची हालचाल स्पष्ट दिसावी, पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काहीच दिसू नाही हो. आता राजे येत आहेत. आता राजांनी सोबत कोणाला घेतलं? आपल्या गावचे सरपंच राहुल जगताप, तानाजी, बाजी, व्यासाजी सगळेच. नाही हो, राजांनी कोणाला सोबत घेतलंय? राजांनी घेतलंय सोबत जीवा महाला. अहो जीवा महालाच का? समोर दानपट्टा चालवणारा सय्यद बंडाये म्हणे. अहो राजांनी सोबत घेतलाय संभाजी गावची कोंडाळकर. अहो तोच का? समोर धिप्पड अफजल खान म्हणे. आपल्याकडे असतं का यात्रेच्या वेळेस आखाड्यामध्ये पैलवान उतरायचे म्हटले तर एकाच गटाचे असावे. राजांनी निवडले 2.
शिवा महाराज, संभाजी गावची कोंडाळकर आणि अजून 8 अंगरक्षक आता राजे गडावरून येत आहेत. राजे गडावरून येत आहेत. आता राजांना विचार आला. राजे म्हणताय ते जीवा कात्री का कात्री. आता जीवाला काही समजेच ना. जीवा म्हणतोय राजे अफजल खानाच्या भेटीला जायचंय, तुम्ही तलवार सोडून कात्री कशा काही मागताय. राजे पुन्हा म्हणतायत ए जीवा कात्री का कात्री. आता आमचा जीवा न्हावी समाजाचा. जीवा म्हणतोय हाय की राज. आता जीवाने कात्री काढली. राजे म्हणतायत ए जीवा आमची दाढी इतकी बारीक कर, इतकी बारीक कर, खानाला जर हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात पण नाही आली पाहिजे. इतकं सूक्ष्म नियोजन केलंय आमच्या राजांना. आता राजे आलेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य शाम्याना आहे. खान आलाय. राजे आलेत खाली. आता राजे आलेत. आपले राजे 5-5.5 फूट उंचीचे. तसं खान आलाय. खानाला काही समजेच ना. स्वतः एवढा धिप्पाड. आता त्याला काय समजे ना राजे कोणते आहेत. आता राजे आलेत. तसं खान बोलतच झाला. वकिलांनी मान डोलावली. हे शिवाजी राजे. वकिलांनी मान डोलावली. तसं खान बोलता झाला आणि खान म्हणतो आओ शिवाजी राजे, आस्ते कदम. राजे शिवराय पुढे आले. खान पुढे आला. गळा भेट झाली. राजांच्या पाठीवरती अफजल खानाचा हात पडला. राजे गुदमरले गेले. त्याच वेळी राजांनी खानाच्या पोटात कटियार खुपसली आणि खान दगा करत आरडत राहिला. त्याच वेळी कृष्णाजी धावला. राजांवरती वार केला. त्याच वेळी सय्यद बंडा राज्यावरती तानबट्ट्याचा वार चालवणार तो शिवा महालांनी अडवला. अजूनही आपला इतिहास पुटपुटतोय. होता जीवा म्हणून वाचला शिवा. विचार करा, जर शिवा महाराणी 1 सेकंद उशीर केला असता तर कदाचित महाराजांचा मृत्यू झाला असतो. बरं, पण हल्ली आमच्याकडे वेळेला काय महत्व आहे हो. टाइम इज मनी. पुढचंच आमचं वेळेचं महत्व राहिलं. बरं, गुड थॉट, पण टाइम इज मनी. पण आपण रिअल लाईफ मध्ये यूज करतो का हो टाइम इज मनी. आमचा टाइम इज मनी माहिती कुठं असतो. लावण्यांचा कार्यक्रम असू द्या, आमची मंडळी 2 तास अगोदर. जेवणाची पंगत असू द्या, आमची मंडळी 1 तास अगोदर. पण व्याख्यान वगैरे असू द्या, बघा अजूनही काही बसले नाहीत आणि अजूनही काही येत आहेत. आजचा आमचा असला टाइम इज मनी. पण महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एक गडी आणि एक चाल कधीच वापरली नाही हो. प्रत्येक ठिकाणी